नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। सायली स्वतः कुसुमच्या मदतीने प्रतिमाचा म्हणजेच खऱ्या आईचा शोध घेऊन तिला पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी घेऊन येणार आहे आणि प्रतिमाच्या तोंडूनच तिचा भूतकाळ सायली स्वतः मीच खरी तन्वी असल्याचं पुराव्यासहित आता सिद्ध करून दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, सायलीला रक्त देऊन प्रतिमाने सायलीचा जीव वाचवलेला असतो, परंतु पुन्हा एकदा प्रतिमा सर्वांसमोर निघून गेलेली असते। सायलीचा जीव वाचवणारी आपली प्रतिमा आत्याच होती, ते पाहून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो। सर्वजण प्रतिमाचा हॉस्पिटलमध्ये आता सगळीकडे शोध घेत असतात, CCTV फुटेज चेक करत असतात, परंतु अजूनही प्रतिमाचा काही तपास लागलेला नसतो आणि म्हणूनच या सर्व गोष्टीचा रविराजांना आता त्रास होत असतो। आणि तेव्हा सायली आता रविराजांना शब्द देते की बाबा, तुम्ही काळजी करू नका, मला जीवदान देणाऱ्या प्रतिमा आईला मी नक्कीच शोधून आणणार बघा, आणि ही जगातील कुठल्याही कोपऱ्यात असे नका, मी तिला नक्कीच शोधून आणणार। ते ऐकून सर्वजण खुश होतात। त्यानंतर अर्जुन हा सायलीच्या जवळच बसून राहतो। ते पाहून सायली म्हणते, अर्जुन सर, मी आता ठीक आहे, तुम्ही ऑफिसला जा, कारण खूप कामे पेंडिंग असतील ना, माझी काळजी घेण्याची काही गरज नाही, त्यासाठी कल्पना आई आहेच की। परंतु अर्जुन म्हणतो, मिस सायली, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही। त्या गुंडांना पुन्हा तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मग अजून काय होईल? म्हणून सायली म्हणते, अर्जुन सर, तुम्हाला माझी एवढी काळजी वाटते ते बघून खरंच खूप छान वाटलं। एक विचारू का अर्जुन सर? तर तो हो म्हणतो। तेव्हा सायली म्हणते की जेव्हा 1 वर्षानंतर मी तुमच्या घरातून आणि आयुष्यातून कायमची निघून जाईल, आपले संबंध कायमचे संपतील, तेव्हा माझी काळजी कोण घेईल? मला गुंडांच्या तावडीतून कोण वाचवेल? तेव्हा तुम्ही काय कराल? आणि सायलीचे ते बोलणे ऐकून अर्जुन पूर्णपणे हादरतो। तो म्हणतो की मिस सायली, तुम्ही पण काहीही बडबडू नका, तेव्हा मी तुम्हाला त्रास देणारच आहे, आपली मैत्री कधीच तुटणार नाही आणि मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे। असं म्हणून अर्जुन सर, प्लीज, आता मी ठीक आहे आणि कुसुमताई सुद्धा येणार आहे, त्यामुळे माझी काळजी करू नका, त्यावरती आता मी लवकरच बरी होणार आहे। अर्जुन लगेच तेथून बाहेर पडतो। त्यानंतर कुसुमताई सायलीला भेटण्यासाठी येते। त्या सायलीला म्हणते, तुला जर काही झालं असतं तर आम्ही काय करायचं होतं? माझा जीव तर अगदी घाबरला होता। आणि आता कुसुम खूप रडू लागते। सायली म्हणते, कुसुमताई, आता मी ठीक आहे, मग तुम्ही का रडताय? तुम्हाला माहिती आहे का, मला रक्त देणाऱ्या त्या बाई कोण होत्या, ज्यांनी देवासारख्या धावून आल्या आणि माझा जीव वाचवला? कुसुम म्हणते, हो ना, त्या बाईचे उपकार झाले म्हणायचे, पण त्या कोण होत्या? त्यावर सायली सांगते, प्रतिमात्या। त्यावरती विमला विचारते, काय सांगतेस? पण त्या देवाघरी गेल्या आहेत ना? त्यावरती सायली म्हणते, नाही कुसुमताई, काही वर्षापूर्वी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, परंतु प्रतिमा आईची डेड बॉडी अजूनही सापडली नव्हती, म्हणूनच प्रतिमा आईचा मृत्यू झाल्याचा काहीच पुरावा नाही आणि पोलिसांनी पण त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांच्या हाती देखील काहीच लागले नाही। पण आता काही दिवसांपूर्वी 2-3 व्यक्तींनी प्रतिमात्यासारख्या दिसणाऱ्या एका बाईला या शहरामध्ये पाहिलं होतं, म्हणजे त्या प्रतिमा आत्याच असणार अशी दाट शक्यता आहे। त्यावर कुसुम म्हणते, हो, पण मग त्या शहरामध्ये असून घरी का येत नसतील? तेव्हा सायली म्हणते, माहिती नाही, परंतु नक्की काहीतरी कारण असेलच ना, त्या दिवशी तर मोठा चमत्कारच झाला, त्यांनीच मला ब्लड दिलं, तर कोणीतरी त्यांना पाहिलंच नाही। अर्जुन सरांनी पाहिलं नाही तर अर्जुन सरांनी त्याचा पाठलाग पण केला, परंतु तोपर्यंत प्रतिमा त्या निघून गेल्या होत्या, त्यांनी तोंडावर ओढणी घेतली होती ना, म्हणूनच लवकर त्या ओळखू शकल्या नाहीत। सर्वजण खूप काळजीत आहेत ग, काहीही करून मला प्रतिमा त्याचा शोध घ्यायचाच आहे, माझ्या उपकारांची परतफेड झालीच पाहिजे, असं ती म्हणाली। परंतु कुसुमला माहिती नसतं की ज्या बाईला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये घेऊन आली तीच ती प्रतिमा आहे म्हणून। कुसुमने कधीही तिचा फोटो पाहिलेला नसतो। तेव्हा कुसुम ठीक आहे असं म्हणते, अगोदर तू नीट बरी हो, मग आपण प्रतिमा त्याला शोधून काढूया, असं म्हणते। कुसुमताई म्हणते, माझं एक काम करशील का? शहरातील काही ठिकाणी जाऊन तू प्रतिमाचा शोध घेशील का? म्हणजे अचानक जर त्या कुठे दिसल्या तर तू त्यांना आता कन्फर्म करून घे आणि त्यांचा फोटो पाहून घे, तुझ्या काही मैत्रिणींना पण सांगून ठेव। त्यावरती कुसुम ठीक आहे असं म्हणते, पण मी तुझ्या प्रतिमा आईला कसं ओळखणार? मी त्यांना अजून पाहिलं सुद्धा नाही, त्यांचा फोटो वगैरे काहीच नाही। सायली म्हणते, हो तेच तर। सायली लगेच तिच्या मोबाईलमध्ये प्रतिमा आईचा फोटो लगेच कुसुमला दाखवते। हा फोटो पाहून कुसुमला मोठा धक्काच बसतो। ती विचारते, ही तुझी प्रतिमा आई आहे? अगं सायली, ही तर बाई मला काल भेटली होती। अगं सायली, मी त्या दिवशी तुला स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन आले ना, त्या दिवशी तिला मी घेऊन आले होते आणि तिच्या हाताला बँडेजसुद्धा केलं होतं, तुला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते बघ। त्या दिवशी आमच्या रिक्षेला त्या धडकल्या आणि त्यांच्या हाताला खूप लागलं होतं, रक्तबंबाळ झाल्या होत्या, म्हणूनच मी त्यांना स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते, पण तेव्हा मला माहीत नव्हतं ह्याच तुझ्या प्रतिमा आई आहेत। मग त्यावरती
आता सायली कुसुमला विचारते, त्या तुझ्याशी काही बोलल्या का? कुठे राहतात वगैरे, काय नाव वगैरे सांगितलं का? त्यावरती कुसुम म्हणते, नाही गं, त्यांच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्या काहीच बोलत नव्हत्या, फक्त ओढणी तोंडावर घेऊन शांत बसून होत्या. तेव्हा सायली कुसुमकडे बारीक सारीक विचारपूस करू लागते आणि आता त्या दोघीही मिळून प्रतिमाचा शोध घेण्याचं ठरवतात. त्यानंतर इकडे प्रियाला जेव्हापासून प्रतिमाबद्दल समजलेलं असतं, प्रतिमा जिवंत आहे, तेव्हापासून ती खूप घाबरलेली असते. कारण प्रतिमा समोर जर आली तर तिचं भांडं सर्वांसमोर फुटणार असतं. कारण एक आई कधीच आपल्या मुलीला ओळखण्यात चूक करणार नाही हे प्रियाला चांगलंच माहिती असतं. म्हणून प्रिया आता तिच्या काही गुंडांना प्रतिमाचा फोटो पाठवते आणि ही बाई जिथे कुठे दिसेल ना तिथे कळवा, कारण तिला आपल्याला संपवायचं आहे असं सांगते. त्यानंतर इकडे सायली कुसुमला शहरातील प्रत्येक गलीमध्ये, गावामध्ये आणि देवळामध्ये प्रतिमाचा फोटो दाखवत शोधत फिरत असते, परंतु प्रतिमा कुठेही नसते. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई, काही सांगावं, कदाचित प्रतिमा एखाद्या वृद्धाश्रमात सुद्धा राहत असेल. त्यावरती सायली आणि कुसुमताई लगेच शहरातील वृद्धाश्रमाला भेट देऊ लागतात आणि प्रतिमाचा फोटो दाखवत विचारपूस करू लागतात. आणि त्यानंतर प्रतिमाचा फोटो पाहून वृद्धाश्रमातील एक व्यक्ती सायलीला सांगते की काही दिवसांपूर्वी या बाई आमच्याच आश्रमात राहत होत्या. सायली विचारत राहते, म्हणजे आता त्या कुठे आहेत? तेव्हा ती व्यक्ती सायलीला सांगते, एका अपघातामध्ये त्यांची तब्येत खूप खराब झाली होती आणि त्यांना नीट चालताही येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं आणि काही आठवत देखील नव्हतं आणि सर्व अंगावर जखमा झाल्या होत्या. म्हणूनच हॉस्पिटलमधून त्यांना इकडं पाठवण्यात आलं होतं. त्यांचं गाव, पत्ता वगैरे काही नाव त्यांना काहीच आठवत नाही, परंतु अचानक काही दिवसापूर्वी त्या इथून निघून गेल्या आणि तेही कोणालाही न सांगता. तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तर आता मित्रांनो, वृद्धाश्रमात राहत असणाऱ्या प्रतिमाचा शोध घेत सायली तिला घरी घेऊन येणार का, हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे. मालिकांच्या पुढील अपडेटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.